मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिकची रंगपंचमी बघायला. अशी रंगपंचमी ज्या रंगपंचमीला पेशवेकालीन परंपरा आहे. अशी रंगपंचमी तुम्ही फक्त नाशिकमध्येच बघू शकता. हे बघा, शोले चित्रपटातील गब्बरही आला आहे. आपण नाशिकमधील रहाड व कशी आहे रंगपंचमी ते आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दरवर्षी भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये रंगपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, ज्यामध्ये नाशिकची रंगपंचमी खास पद्धतीने साजरी केली जाते. ती पद्धत म्हणजे येथील पेशवेकालीन रहाड. तर मित्रांनो, रहाड म्हणजे एक भूमिगत टाकी असते, जी पेशव्यांच्या काळात सुमारे 250 वर्षापूर्वीची आहे. रहाड ही 10 ते 12 फूट रुंद व खोल असून ही रहाड दगड व चुना यांचा वापर करून बांधलेली असते. ही रहाड वर्षभर बंद असतात. त्या फक्त रंगपंचमीलाच उघडल्या जातात. आता याला रहाडच का म्हणतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर एका कथेनुसार रंगपंचमीला वेगवेगळ्या तालिमांचे कुस्तीगीर या टाक्यांभोवती जमायचे आणि जमल्यानंतर उत्सवामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असायचा. त्यामुळे ते प्रतिस्पर्ध्याला बोलायचे की रहाडवर या, मी तुम्हाला दाखवतो. असे अनेक गोष्टी प्रतिस्पर्ध्यांवर ओरडल्या जात असायच्या. रहाडावर मारामारी, राडा अशा प्रकारे हा शब्द आला. या राडांमध्ये अनेक फूल व नैसर्गिक घटक एकत्र करून त्यांना 5 ते 6 तास उकळून रंग बनवला जातो. पण प्रत्येक राडाला पारंपरिक असा रंग असतो, तसा तो रहाडाच्या पाण्यात एकत्र केला जातो. रहाडाला फुलांनी सजून पूजा केली की मग तो रहाडात उडी मारायची. रहाडाला फुलांनी सजून पूजा केली जाते व त्यानंतर ज्या कुटुंबाचा मान आहे त्यांनी पहिले रहाडात उडी मारली की नंतर बाकीचे उड्या मारतात. किमान एका रहाडात उडी घेतली तरच स्थानिक नाशिककरांची रंगपंचमी साजरी होती असे म्हणतात. पेशवे काळातील 18 रहाडांपैकी 5 राहिले आहेत आणि यावर्षी एक नवीन रहाड खुली करण्यात आली आहे. चांगली गोष्ट म्हणजे आपण सर्व रहाडींमध्ये उडी मारू शकतो आणि बहुतेक सर्व रहाडी या दुपारीच उघडतात. आता आपण बघत आहोत दिल्ली दरवाजा येथील रहाड. या रहाडेला केशरी रंग आहे. आता आपण आलो आहोत शनी चौकातमध्ये आणि येथील रहाडेला रंग आहे गुलाबी.
आता आपण पोचलो आहोत तिवंद चौकामधील राहाडीला आणि तिचा रंग आहे पिवळा. प्रचंड गर्दी असल्यामुळे आपण त्या राहाडीपर्यंत पोहोचू शकलो नाही, म्हणून आपण आता जात आहोत पुढच्या राहाडीला. ही आहे दंडे हनुमान येथील राहाड, जिचा रंग आहे गुलाबी लाल. आणि ही आहे जुनी तांबट लेन येथील राहाड, जिचा रंग आहे लालसर केसर. नाशिकची परंपरा असलेल्या राहाडीमध्ये मीही उडी मारण्याचा आनंद घेतला आणि हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता. पाचही राहाड एकमेकांपासून अगदी जवळ आहेत आणि आपण एका राहाडीपासून दुसऱ्या राहाडीपर्यंत जात असताना वाटेत दर 5 मिनिटांनी पावसाच्या सरी, DJ, बँजो आणि बरंच काही असते. आपण येथे मनमुराद नाचू शकतो आणि मनतृप्त होईपर्यंत आनंद घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हे सर्व मोफत आहे. नाशिकची रंगपंचमीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्की या, कारण अशी रंगपंचमी तुम्ही फक्त नाशिकमध्येच अनुभव घेऊ शकता.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल राजरेखा जुवडला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप सपोर्टिंग. थँक्यू.